एक पक्षघाती पॅरालिस माणूस, त्याला उचललंय आणि कुठं आणलंय? परमेश्वराकडे आणलंय. 4 माणसांनी. असा येशू घरात बसलाय, भरपूर लोक आजूबाजूला येशूच्या बसलेत आणि ती अशी लांब त्या गर्दीमध्ये बाजूला उभा राहिलीत त्या 4 जण त्या पक्षघात्याला घेऊन. हालेलुया, हालेलुया. पक्षघाती माणूस म्हणजे हालेलुया तुमची ती परिस्थिती आहे. हालेलुया. तुमच्या जीवनात जे चाललंय चुकीचं, ते पक्षघाती माणूस आहे. हालेलुया. समजा लागले तुम्हाला मी काय म्हटलं? सगळं करायला जातंय एक आणि भलतंच काय 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 व्हायला लागले. म्हणजेच तो पक्षघाती तुमच्या जीवनामध्ये आहे, किंवा तुमचं जीवन तसं झालेलं समजा लागले, कळा लागले. हालेलुया. पक्षघाती जसं त्याला काय करता येत नाही, तसंच तुमचं जीवन झालेलं असेल, काहीच करता येत नाही. सगळं अडकून पडलंय, सगळं वेगळंच चाललंय काहीतरी. ती तुमची परिस्थिती म्हणजे तो पक्षघातीपणा. हालेलुया. बायबल म्हणतं या पक्षघात्याला त्या 4 उचलून कुठं आणलं. म्हणून मला पण वाटतं, देवालाही वाटतं की तुम्ही तुमची प्रत्येक परिस्थिती उचलाय पाहिजे आणि कुठं आणाय पाहिजे. हालेलुया, हालेलुया. कुठं आणाय पाहिजे, कुठं आणाय पाहिजे. मी मागच्याच आठवडी सांगितलं, इथं सांगितलं का नगरला सांगितलं मला आठवत नाही, पण मी सांगितलं संदेशामध्ये. देवाच्या आत्म्यानं मला सांगितलं की रडत बसू, ह्या माणसाकडे जाऊन त्या माणसाकडे जाऊन त्या माणसाकडे जाऊन, हिला फोन लावून त्याला फोन लावून तिला फोन लावून तुम्ही तुमची परिस्थिती सांगत रडत बसू नका. हालेलुया. तुमच्या प्रत्येक परिस्थितीची किंमत परमेश्वराला आहे. तुमच्या प्रत्येक अश्रूची किंमत परमेश्वराला आहे. कुठल्या माणसाला कधीच तुमच्या अश्रूचं मोल कळणार नाही. हालेलुया, हालेलुया. पास्टरला सुद्धा कळणार नाही. म्हणजे काय, पास्टरला सांगू नका असं नाही, सांगा, काही प्रॉब्लेम नाही. पण मी म्हणतो तुम्ही तुमच्या सगळ्या गोष्टी परमेश्वराला सांगणं गरजेचं आहे, त्याच्या जवळ घेऊन येणं गरजेचं आहे. तुमच्या मुलांचा प्रॉब्लेम, तुमच्या बिझनेसचा प्रॉब्लेम, तुमच्या आर्थिक काही गोष्टींचा प्रॉब्लेम तुम्ही देवाजवळ घेऊन आला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. गप्प बसलात तर कधीच तुम्ही बरं होऊ शकणार, कधीच त्याच्यातून तुम्ही पार जाऊ शकणार नाही. हालेलुया. तुमची मुलं दिसत आहेत ना, तर त्यांच्यासाठी त्यांच्या त्या सगळ्या गोष्टी परमेश्वराला सांगा, रडा. हालेलुया. परिस्थिती स्वतः येशूकडे जाऊ शकणार नाही. हे बाबा लय हे जर मी वाईट करायला लागले बदल म्हणून, तुम्हाला तिला घेऊन येशूजवळ यायचं आहे. म्हणजेच तुम्हाला तुमच्या चाललेल्या त्या सगळ्या गोष्टी परमेश्वराला मांडायच्या येतात, सांगायच्या येतात. हालेलुया. बायबल आम्हाला इथं सांगतं, तेव्हा एका पक्षघाती माणसाला ते त्याच्याकडे घेऊन आले, 4 त्याला उचलून आणले. किती जणांनी? किती जणांनी? एकट्या माणसानं 4 उचलून आणले. काही वेळेस तुमच्या घराची परिस्थिती बदलायला एका माणसाची प्रार्थना पुरी पडते, 2 करणं गरजेचं आहे. 2 कमी पडत असेल तर 3 करायचे. अजून तुम्हाला वाटते कमी पडते तर 4 करायचे आहे. हालेलुया. बायबल आम्हाला सांगतं काही शक्त्या अशा असतात त्या उपवास प्रार्थनेशिवाय जात नाहीत.
तुमच्या बिझनेसचं, तुमच्या लेकरा बाळांचं, तुमच्या घराचं, तुमच्या संसाराचं तुम्ही एवढी प्रार्थना करा लागलाय तरी काय अजून जम बसना, तर अजून तुमच्या बरोबर प्रार्थना करण्यासाठी कोणतरी असणं गरजेचं आहे. हालेलुया. इथं चौघांनी या पक्षघात्याला उचललंय, पॅरालिस झालेल्या त्या माणसाला चौघांनी उचललंय. हालेलुया. हा, प्रार्थनेत लय सामर्थ्य आहे. एकटा नाही तिथं दोघं झाली पाहिजेत, दोघं नाही तिथं तिघं झाली पाहिजेत, तिघं नाही तिथं चौघं झाली पाहिजेत. मग बघू तुमची परिस्थिती कशी तुमच्यामध्ये राहते. हालेलुया. मी 1 महिना झालं, मी 2 महिने झालं, मी प्रार्थना करतोय मला उत्तर मिळेना. अहो, माझ्याबरोबर तुम्ही पण उपवासात जायचं म्हणायचं डायरेक्ट. आपण रडणार नाही तर कोण? आपल्या लेकरा बाळांसाठी. तुम्हाला मी सांगतो, बिझनेसमध्ये तुमचा तोटा व्हायला लागलाय, कामामध्ये तुमचा तोटा व्हायला लागलाय. 1 महिना झालं, 2 महिने झालं प्रार्थना करून तरी पण काही होईना. जायचं बायकोकडे आणि बायकोला म्हणायचं चल माझ्याबरोबर तू पण उपवासात, चल दोघंजण मिळून प्रार्थना करूया, परमेश्वराला आरोळी मारूया. काही गोष्टी अशा असतात की त्या प्रार्थनेशिवाय जात नाहीच जात. हालेलुया. हालेलुया. पटत असेल तर देवासाठी जरा टाळी वाजवूयात. बायबल आम्हाला सांगतं की त्याचं वचन कधीच सामर्थ्यहीन ठरणार नाही. एक वेलांटी किंवा काना किंवा मात्रा किंवा एखादा शब्द जरी ह्याच्यातला कोणी पुसला तर बायबल म्हणतं ह्याच्यातली सगळी पीडा त्याच्यावरती येईल. इतकं हे पवित्र आहे, इतकं हे सामर्थ्यवान आहे, हे कधीच खोटं ठरणार नाही. तुमची प्रार्थना कमी पडायला लागली आता तुमच्या त्या परिस्थितीवर मात करण्यासाठी. तुम्हाला एकट्याला ती घेऊन जाता येईना झाल्या प्रभूजवळ. हालेलुया. मग घ्या तुमच्या हाडातील हाड आणि मांसातील मांस, तुमच्या नवऱ्याला, तुमच्या बायकोला करा उपवास, मग करा प्रार्थना. परमेश्वर तिथं कार्य केल्याशिवाय राहणार नाही. बायबल म्हणतं इथं चौघांनी त्याला उचलून कुठं आणलं? परमेश्वराकडं आणलं. अजून आलेली नाहीत, लांबच आहेत. येशूच्या अवतीभोवती गर्दी आहे भरपूर. मी मगाशीच म्हटलं लय बोलवलेली आहेत, बोलवलेली पुष्कळ आहेत. सोम्या गोम्या टोम्या नोम्या तोम्या पोम्या सगळी येऊन बसल्यात त्याच्या कडेला. लय गर्दी आहे येशूच्या भोवती. ती चौघं लांबच आहेत. असं त्या पक्षघात्याला उचललेत आणि येशूकडे यायला निघालेत. बघतात तर काय येशूच्या अवतीभोवती भरपूर गर्दी. हालेलुया. बायबल आम्हाला काय म्हणतं? चौघांनी त्याला उचलून आणले आणि दाटीमुळे त्यांच्याने त्याच्याजवळ जावे ना. हालेलुया. जावे ना. त्या चौघांना का नाही, त्या पक्षघात्याला, पॅरालिस झालेल्या माणसाला घेऊन तिथपर्यंत जाता येईना. हा असंच आहे. काय वाटतं लगेच तो पावल? काय वाटतं लगेच तो तारल? मला एक तुम्हाला सांगायचं आहे. मी प्रभूकडे आलोय. 2 गोष्टी मला, 2 चाळण्या येतात, 2 चाळण्या. जर मी येशूकडे आलोय तर ही एक चाळण आणि ही एक चाळण असं धरूया. 2 चाळण्या येतात, ह्याच्यातून आम्हाला जावावं लागतं. एक चाळण सैतान, जो आम्हाला प्रभूजवळ जाऊ देणार, आमचा प्रॉब्लेम घेऊन परमेश्वराजवळ जाऊ देणार
नाही. आणि दुसरा म्हणजे स्वतः परमेश्वर. स्वतः परमेश्वर तुम्हाला पारखणार. ह्या दोन गोष्टी होणार. हालेलुया. पहिल्यातून पार झालात, सैतानाच्या तावडीतून सुटून तरी पण पुढे आलात, पण येशू इथं बघणार तुमचा विश्वास. आंधळा थलमय पहिल्यांदा हाक मारला, येशू थांबला नाही. येशूला बघायचं होतं. ह्याला गप लोक बस म्हणतात तरी पण हा हाक मारतोय का? हालेलुया. हालेलुया. येशू पारखतो बरं का आपल्याला, लय पारखतो. पारखतो येशू. बायबल आम्हाला सांगतं चौघांनी उचललंय, त्या पक्षघात्याला घेऊन आलेत, पण बघतात तर काय, येशूच्या भोवती लय गर्दी, लय गर्दी. मी आता सांगतोय, परत सांगत नाही. पक्षघाती म्हणजे कोण आहे? तुमची परिस्थिती, तुमची ती परिस्थिती, तुम्हाला ज्या सिच्युएशनमधून तुम्ही आता चाललाय, लेकरा बाळांच्या म्हणा, बिझनेसच्या म्हणा, संसारातल्या म्हणा. हालेलुया. ती पक्षघाती म्हणजे तुमची ती परिस्थिती आहे. आणि त्या चौघांनी उचलणं म्हणजे ही प्रार्थना आहे. हालेलुया. त्या सगळ्याला घेऊन तुम्ही देवाजवळ घेऊन यायचं आहे. हालेलुया. एक कमी पडला दोघांनी, दोन कमी पडल्या तिघांनी, तीन कमी पडले चौघांनी. हालेलुया. प्रार्थना लय महत्वाची आहे. मला तुम्हाला सांगायला आवडेल, ज्यावेळेस येशूकडे शिष्यांना पदवी देणार होता, शिष्यांना, हालेलुया, शिष्यांना काय देणार होता? शिष्यत्वाची पदवी देणार होता. पदवी कळा लागली सगळ्यांना? नक्की. फॅन लावलाय बघा, आता भारी वाटेल सगळ्यांना. बायबल आम्हाला सांगतं, मार्क लूकमध्ये सांगतं, शिष्यांना ज्यावेळेस निवडायची वेळ होती ना, त्यावेळेस येशू रात्रभर प्रार्थना करत बसला होता. काय करत बसला होता? तो देव असून, तो परमेश्वराचा पुत्र म्हणजे स्वतः परमेश्वर असून, जर शिष्यांना निवडायचं आहे, एक मोठं काम करायचं आहे म्हटल्यानंतर तो आदल्या दिवशी रात्रभर प्रार्थना करतो. तो देव असून प्रार्थना करतो, दुसऱ्या दिवशी कोणतं तरी मोठं काम करणार आहे, त्याच्यात कुठली चूक घडू नये म्हणून. तर मग आम्ही का गप्प बसतोय? तुमच्या परिस्थितीला घेऊन परमेश्वराकडे या. तुमच्या गोष्टींना घेऊन परमेश्वराकडे या. तुम्हाला उचलं ना, लोड व्हायला लागले, घ्या तुमच्या पत्नीला, तुमच्या पतीला. हालेलुया. समुदायाची प्रार्थना फार काम करते. कधी पण सांगतो तुम्हाला, येशू कधी एकटा प्रार्थनेला जात नसायचा. येशू शिष्यांना पण म्हणायचा, प्रार्थना करा. ज्यावेळेस सगळी एकत्र येऊन देवाला आरोळी मारतात का नाही, प्रार्थना करतात का नाही, त्याचं सामर्थ्य फार मोठं असतं. हालेलुया. हालेलुया. परिस्थिती बिकट व्हायला लागले, घ्या तुमच्या जोडीला आणि उचला ती परिस्थिती, या प्रभूजवळ घेऊन. परमेश्वराकडे जर तुम्ही आलाय तुमचे प्रॉब्लेम घेऊन, तुमच्या समस्या घेऊन, तर देवाजवळ येणं लय सोपं नाही, लय अवघड आहे. हालेलुया. लोकांना वाटतंय की गेलं लगेच म्हणजे देव पावला. नाही, दोन गोष्टींना सामोरं जावं लागतात. एक म्हणजे सैतानी शक्ती. अहो, जी तुम्ही देवाकडे आलाय, तुम्ही प्रकाशाकडे आलाय, तर तो अंधार कसा काय गप्प बसेल? प्रकाश गप्प बसेल? पूर्वी जे तुम्ही केलंय, ज्याला तुम्ही खायला प्यायला घालत होता, तो कसा गपगार जाईल? जाईल का? तो गपगार जाणार नाही. तो परत येणार, वारंवार 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 तुम्हाला डिस्टर्ब करायचा प्रयत्न करणार, डिस्टर्ब करायचा प्रयत्न करणार.
हालेलुया. सैतान सहजासहजी देवाजवळ येऊ देणार नाही. तो त्रास करणार. हालेलुया. पण तुम्ही घाबरू नका. तुम्ही परमेश्वराकडे नजर लावा. तुम्ही परमेश्वराकडे लक्ष लावा. अंधार किती जरी मोठा असला तरी तो प्रकाशावर मात करू शकत नाही. प्रकाश आहे. आणि दुसरा मुद्दा, परमेश्वर तुमची परीक्षा पाहणार. तुमची परिस्थिती लय अवघड होऊन जाईल. एकदा परमेश्वर तुम्हाला पारखेल, बघेल. हालेलुया. तुमचा विश्वास तोलेल. बायबल आम्हाला इथं सांगतं. म्हणून त्यांनी तो जेथे होता तेथील छप्पर काढले आणि ते उघडल्यावर ज्या बाजेवर तो पक्षघाती निजला होता ती त्यांनी खाली सोडली. हालेलुया. या 4 माणसांनी काय केलं? येशूच्या अवतीभोवती भरपूर गर्दी, भरपूर लोक येशूच्या जवळ जायला येईना म्हणून ते काय परत गेले. चला बाबा, लय येशूच आहे, काय 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 कुटवर करत बसायचं. चला परत. येशूला भेटणं लय अवघड आहे बाबा. चला परत. येशू पासून मिळणं लय अवघड आहे बाबा. चला परत. ही परत फिरणारी गँग आहे का नाही, त्या बरोबर परमेश्वराच्या त्या गोष्टीत अडकतात. हालेलुया. हालेलुया. बायबल आम्हाला सांगतं, खंबीरपणानं उभा राहा. तो परमेश्वर आहे, तो जिवंत देव आहे, त्याच्यासारखा कोणी नाही. हे तुमच्या मनामध्ये ठामपणानं रोवून ठेवा. सैतान सुद्धा काय करू शकणार नाही. हालेलुया. बायबल आम्हाला सांगतं, यांनी काय केलं? ही परत फिरले नाहीत, तर यांनी काय केलं? तसंच तिथून कसं बस वाट काढत ते घरावरती गेले. कुठे गेलीत? जसं दुसऱ्या मजल्यावर आपण बसलोय तशीच ती 4 जण त्या माणसाला घेऊन कुठे गेलीत? घरावर गेलीत. पाठीमागे गेलीत का? नाही. हालेलुया. जी कामापुरती असतात ती पाठीमागे जातात. जी देवासाठी आलेली असतात ती कुठे पाठीमागे जात नाहीत. हालेलुया. ह्या मंडळीनं भरपूर लोक अशी बघितल्यात, कामापुरती आलेली टिकत नाहीत. जी देवासाठी आलेली आहे ती देव येईपर्यंत त्याच्याबरोबर राहतील. बायबल आम्हाला सांगतं, ह्यांचा पूर्ण विश्वास देवावरती होता, ह्यांचा पूर्ण भरोसा देवावरती होता. ते म्हणत होते, अरे एकदा येशूच्या जवळ जायला मिळू दे, एकदा येशू जवळ जाऊ दे, बघ आपला माणूस बरा झाल्याशिवाय राहणार नाही. ह्यांच्या डोक्यात एकच होतं, एकदा येशू जवळ. अरे ही किती पण आडवी काही येऊ दे, ही किती पण लोक आडवी येऊ देत, काही आडवं यायचंय ते येऊ दे, एकदा काही येशूच्या जवळ गेलं ना सगळं व्यवस्थित होऊन जाईल. त्यांच्या डोक्यातच होतं ते. हीच लोक आशीर्वादित होतात. अरे एकदा काही येशूच्या जवळ आपण जाऊया, बघ कसं होत आहे. हीच लोक आशीर्वादित होतात. नाहीतर समोर बघून अरे बाबा लय लांब आहे, कधी जायचं येशूकडे, चला परत, ते कधीच आशीर्वादित होत नाहीत. हालेलुया. 1 पाऊल टाका माझा देव 10 पावलं टाकण्याचं ताकद आणि बळ तुम्हाला पुरवेल. हालेलुया. ह्यांच्या डोक्यात एकच होतं, येशूच्या जवळ एकदा गेला ना विषय संपला. येशूच्या जवळ एकदा जायचा विषय संपला. येशूच्या जवळ या पक्षघाताला टाकलं की आपण मोकळे झालो. मग देव आहे आणि तो पक्षघाती आहे, काय व्हायचं आहे ते होऊ दे, चांगलंच होणार काहीतरी, पण त्याला देवाजवळ घेऊन जाऊया. तसंच तुमच्या सगळ्या गोष्टी आहेत प्रार्थनापूर्वक देवाजवळ घेऊन या, उपवास करून देवाजवळ घेऊन या. अडखळण येणार,
सैतान शक्ती तुम्हाला त्रास करणार, सैतान शक्ती तुम्हाला दमवणार. मला जगदीश ब्रदरांचा मागच्या आठवडी फोन आला होता. ते मला म्हणाले, दादा. म्हटलं बोला दादा, काय चाललंय हे माझ्या जीवनात. म्हटलं काय झालं हो दादा, सगळं वेगळं वेगळंच चाललंय. इथनं पाठीमागं कधी असं झालं नाही, तसं ह्या महिन्यात असं कसं व्हायला लागलंय दादा. हालेलुया. मी म्हटलं आब आया ऊंट पहाड के नीचे. काय वाटलं देवाजवळ येणं एवढं सोपं आहे का. हालेलुया. अवघड आहे. भरपूर गोष्टींना मात करून यायचं आहे. पण ज्याच्याजवळ जिद्द आहे, ज्याच्याजवळ एवढा विश्वास आहे की एकदा काही येशू जवळ गेलं काम संपलं आपलं, जो असं म्हणतो ना तोच आशीर्वादित होईल. जो परिस्थितीला पाहून पळून जाईल तो तसाच राहील. जो परिस्थितीला पाहून पाठीमागं फिरल का नाही तो तसाच राहील. पण जो म्हणेल की अरे ह्या गर्दीच्या पलीकडे माझा देव बसलाय, अरे ह्या माझ्या कठीण परिस्थितीच्या पुढे परमेश्वर बसलाय, जरा जोर लावूया, जरा ताकद लावूया, सगळ्यांना घेऊन प्रार्थनापूर्वक जाऊया, परमेश्वर कार्य करील. हालेलुया. देवाच्या लोकांनो, तुम्ही घेऊन आलाय ना तुमची परिस्थिती, येशूच्या जवळ तुम्हाला टाकायचं आहे, मोकळं व्हायचं आहे. अवघड आहे जाणं लवकर येशूच्या जवळ, अवघड आहे. वाटेत गर्दी आहे, पण त्या गर्दीकडे बघायचं नाही अजिबात. संकटांकडे सैतान काय आपल्या जीवनामध्ये आणतोय पेच, ह्याच्याकडे बघत बस नाही. एवढं बघायचं की त्या गर्दीच्या पुढे माझा राजा बसलाय, माझा परमेश्वर बसला, जो न्याय निवाडा करणारा, जो न्याय निवाडा करणारा तो पलीकडे बसलाय गर्दीच्या. ही अलीकडे आहेत सगळी गँग त्रास देणारी, सैतानी शक्ती, अंधकाराची शक्ती, ही अलीकडे बसली, आम्हाला प्रभूजवळ जाऊ देत नाही. पण त्याच्याकडे आपण बघायचं नाही, आपण पलीकडे बघायचं. आपला राजा न्याय निवाडा करत बसलाय तिकडं, आणि तो कधीच चुकीचा न्याय करत नाही. मी खरंच तुम्हाला सांगतो, माझा देव कधी चुकीचा न्याय करत नाही. मी खरंच सांगतो, माझा परमेश्वर कधीच कोणाचा घात करत नाही. तो माणूस नाही, बायबल म्हणतं, यशायाच्या पुस्तकात सांगितलंय, तो माणूस नाही की माणसाप्रमाणे घात करील. जसा माणूस बदलतो तसा परमेश्वर कधीच बदलत नाही. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, जो ह्या येणं येतो का नाही की अरे ह्याच्या पुढे माझा परमेश्वर बसलाय, आणि तो उत्तम न्यायाधीश आहे, तो चुकीचा न्याय करणार नाही. हालेलुया. त्याचं चांगलंच होतं. जी चुकीच्या विचाराने येतात त्यांचं चुकीचं होतं, जे देवासाठी येतात ते आशीर्वादित होतात. हालेलुया. देव कधीच खोटेपणा करत नाही, खरंच नाही. गेली 8-9 वर्ष झालं मी त्या प्रीतीचा अनुभव घेतोय, त्या प्रेमाचा अनुभव घेतोय. त्यानं मला कधीच दगा दिला नाही, त्यानं मला कधीच फसवलं नाही, त्यानं मला कधीच गंडवलं नाही, त्यानं माझा कधीच घात केला नाही. त्यानं कायम मला उंच आणि उंच आणि उंच करत आणले. नाही परमेश्वर तुम्हाला कधी सोडणार. जे अंतःकरणानं नीट आहेत, नाही परमेश्वर त्यांना कधी सोडणार. पण हनन्या आणि सफीरासारखे आहेत, त्यांना शिक्षा मिळाल्याशिवाय राहणार नाही. जे लबाडीपणा प्रभू समोर करतात, प्रभू बरोबर करतात, त्यांना त्यांची शिक्षा मिळणार. हालेलुया. पण जे कर्नेल्यासारखे आहेत, विधर्मी जरी असले तरी देवाचा आत्मा त्यांच्यावरती उतरणार. बायबल आम्हाला सांगतो, देवाच्या लोकांनो, सैतान सहजासहजी आपल्याला प्रभूकडे जाऊ देणार नाही. अडखळण करणार, मुद्दामून तुमच्या बिझनेसला लॉस करण्याचा प्रयत्न करणार. हालेलुया. तो तुमची मनस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न करणार. पण तुम्ही स्वतःला बिघडवू देऊ नका. डोक्यात एकच ठेवा की अरे येशू जवळ फक्त जाऊ दे, बास. येशूच्या जवळ एकदा आपण गेलो ना, विषय संपला. हालेलुया.
ह्या चौघांनी काय केलं? बायबल म्हणतं ते त्या गर्दीतून वाट काढत 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 कोण घरावर गेलं, कोण खालनं वर चढायला लागलं. वर गेलीत, घरावर चढलीत कसं बस. तिथलं येशू जेवढा जिथं बसला होता तिथलं तिने छप्पर काढलं आणि ती दोरीनं ती खाट बांधली आणि येशूच्या समोर त्याला सोडलं. हालेलुया. हालेलुया. हरली नाही ती. आम्ही रिकामं पायरीवरनं चढत यायचं म्हटल्यानंतर आम्ही 2-3 वेळा पायरी बघतो पडतोय का काय, आहे का नाही? हो, उजागरे अंकल सारखं काय व्यायाम बियाम करायला लागल्यानंतर थोडंफार होईल. मला वाटतं आता उजागरे अंकल डायरेक्ट असं केल्यावर उघडून येणार आहेत आता. अहो, एकट्या माणसाला शिडीवर चढायचं म्हटल्यावर लटलट 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 कापतंय ते. आणि ही 4 जण आणि त्याच्यावरती तो पक्षघाती माणूस कशी गेले असतील विचार करा, इमॅजिन करा. आपला कॅमेरा चांगला चालू असता तर आपल्याला इथं मी दाखवलं असतं ती कशी गेलीत. ते घर आणि ती चढण्याची त्यांची प्रक्रिया दाखवलं असतं. ते पुढच्या आठवडे आपलं असंच असणार आहे. सगळं जे काय असेल ते तुम्हाला इमॅजिन आठवत बसा, नाही तर समोर बघायचं काय असेल. हालेलुया. माणूस पॅरालिस माणूस कधी कुणी बघितलाय? पॅरालिस झालेला लकवा बघितलाय? उचललाय कधी त्याला? सगळ्यात वजन जास्त असतंय त्याचं पॅरालिस माणसाचं. बरोबर ना जगदीश ब्रदर? पॅरालिस झालेला माणूस तो पूर्णपणे जड होऊन जातो. जड हेवी होऊन जातो तो. हालेलुया. तसल्या माणसाला उचलून घेऊन गेलीत वर. किती पण मोठं संकट असू दे आणि किती पण त्रास समोर असू दे, एकच डोक्यात ठेवा की येशूच्या जवळ जायचं आहे. एकदा का येशूच्या जवळ टाकलं, विषय संपला. जे जे आता संकटात असतील लावा जोर, करा प्रार्थना, करा उपवास. ज्यांना लोक नावं ठेवत असतील, तुमच्या काही गोष्टींमुळे लोक तुम्हाला हिनवत असतील, या हाणण्यासारखं करा परमेश्वराकडे प्रार्थना. उचला ते दुःख घेऊन ये प्रभूकडं. परमेश्वर म्हणतो लवकरात लवकर ते सगळं परमेश्वर तुमच्यामधून काढून टाकल्याशिवाय राहणार नाही. चौघांनी घरावरती गेले. घरावरती गेल्यानंतर त्यांनी ती बाज तिथलं छप्पर काढलं आणि तो पक्षघाती जो निजला होता तो खाली सोडला पुढं. तेव्हा येशू त्यांचा विश्वास पाहून त्या पक्षघात्याला म्हणाला, मुला, ऐका फार इम्पॉर्टंट आहे, फार इम्पॉर्टंट. त्या पक्षघात्याला ज्यावेळेस तिथं खाली सोडलं येशूच्या समोर, येशू त्या पक्षघात्याला बघितलं नाही, येशूनं त्या 4 जणांना बघितला. येशूनं कोणाला बघितला? किती भारी आहे ना. येशूनं कोणाला बघितलं? त्या 4 बघितलं. त्या पक्षघात्याला त्याला बघितलं नाही. परमेश्वर तुमची परिस्थिती बघत नाही, परमेश्वर तुम्हाला बघतो. त्याला माहित आहे काय तुमचं चाललंय, कसं चाललंय, पण त्या चाललेल्या ह्याच्यात तू कसा आहेस हे परमेश्वर बघत असतो. ते उतरला, देव त्याला बघत बसला नाही. अरे रे 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 कसं झालं रे तुझं, असं कसं झालंय, असं येशू बघत बसला नाही. येशू त्या खालून वर बघायला लागला त्यांना 4. हालेलुया. त्या 4 विश्वास प्रभूनं पाहिला. हालेलुया. आणि येशू म्हणाला, मुला
जेवढी तुझी पाप आतापर्यंतची असतील त्या सगळ्यांची मी तुला क्षमा करून टाकतो. हालेलुया. एक मी महत्त्वाचं सांगणार आहे, महत्त्वाचं, लक्षपूर्वक आहे का. हाताची घडी व्यवस्थित लक्ष, मी महत्त्वाचं सांगणार आहे. येशू त्याला म्हणाला, तुझ्या पापाची क्षमा झाली. मुला, तुझ्या पापाची क्षमा झाली. परत एकदा येशू काय म्हणाला त्या पक्षघाताला, मुला त्या चौघांना पाहून येशू काय म्हणाला, त्यांचा विश्वास पाहून त्याला काय म्हणाला, त्याची परिस्थिती काय होती, पॅरालिस होता ना तो. मग येशूनं असं म्हणायला पाहिजे होतं ना की उठ आणि चालू लाग, किंवा तुझं सगळं आहे ते बरं होऊ दे. येशूनं असं म्हणायला पाहिजे होतं ना. येशू इथं काय म्हणतोय, तुझ्या पापांची मी तुम्हाला सांगतो, आजार तुमच्यामध्ये असणं म्हणजे तुम्ही वाईट आहात असं नाही. एक लक्षात ठेवा, दुखणं तुमच्यामध्ये असलं म्हणजे तुम्ही वाईट आहे असं नाही. खरे वाईट तुम्ही कधी आहे माहिती आहे, जस्ट पाप तुमच्यामध्ये. खरं देव तुमच्याकडे बघताना देवाला कुठल्या गोष्टीचं वाईट वाटतं माहिती आहे का, तुमच्या आजाराचं नाही, तुमच्या पापाचं, तुमच्यामध्ये असलेल्या त्या पापाचं. तुम्ही केलेलं आतापर्यंत जे वाईट आहे का नाही, ते देवाला वाईट वाटतं त्या गोष्टीचं. तुमची ती परिस्थिती त्याचं काय नाही देवाला वाटत. अहो कसली का परिस्थिती असं ना, 60 वर्ष 70 वर्ष 80 वर्ष तर जगायचं आहे. आणि ते बरोबर आहे का नाही, कसं का असं ना. होय बाबा, लय श्रीमंत लय पैसा असला म्हणजे तो काय 200 वर्ष जगतो. लय बाबा तो ठणठणीत असला, सदृढ व्यायाम करून असला तर तो काय 500 वर्ष जगतो. मरायचं आहे. असं नसतं, जो निरोगी आहे किंवा जो पैसेवान आहे, श्रीमंत आहे, तो जास्त वेळ जगतो. 150 वर्ष 200 वर्ष 250 वर्ष, प्रत्येकाला 100च्या आतच गचकायचं आहे. हालेलुया. मग काय ह्या परिस्थितीला घेऊन करायचं आहे, देवाला या तुमच्या परिस्थितीशी काही देणं घेणं नाही. प्रभू म्हणतो, अरे कुठं लाईफ टाईम जगणार आहे, कुठं वर्षानुवर्ष राहणार आहे, 70-80 वर्षात तर मातीला जाणार आहे ह्याची. म्हणून तुम्ही पांगळा आहे का, हे आहे का, ते आहे का, तुम्ही आजारी आहे का किंवा कसं आहे, ह्याच्याशी देवाला देणं घेणं नाही. देवाला ह्याच्याशी देणं घेणं आहे जे पाप तुम्हाला नरकात घेऊन जाणार आहे, त्याच्यातून पहिला तुमची सुटका झाली पाहिजे. जे पाप तुमच्यामध्ये त्याच्यातून तुम्ही बाहेर आला पाहिजे. जो डाग लागलाय तुम्हाला तोच धुतला गेला पाहिजे. हे देवाला महत्वाचं आहे सगळ्यात. हालेलुया. बाकी तुमचं कसं आहे जीवन, देव म्हणतो कसं का जरी असलं तरी शेवटी आहे का असं इथं कोण. तसं जर पैसे जास्त जीवन जास्त मिळत असतं तर कितीतरी लोक, मला वाटते तो अदानी माणूस तर मरणारच नाही. हालेलुया. हालेलुया. मी तुम्हाला सांगू, देवाला तुमच्यामधलं काय काढायचं आहे माहिती आहे का, सगळ्यात जास्त म्हणजे तुमच्यामधलं पाप. हालेलुया. एकदा का पाप निघून गेलं ना, या बाकीच्या गोष्टी सुद्धा व्यवस्थित होतील. एकदा का पाप गेलं ना निघून, बाकीचं सगळं व्यवस्थित होत आहे. मंत्र येशू म्हणाला, मुला तुझ्या पापांची क्षमा झाली. पाप आणि पाप म्हणजेच देवाची आज्ञा मोडणं. जो माणूस व्याभिचारात आहे त्यानं व्याभिचारातनं लवकरात लवकर बाहेर यावं. जो माणूस व्यसनात आहे
त्यानं लवकरात लवकर त्याच्यातून बाहेर यावं. प्रभू येशू त्याच्या त्या सगळ्या गोष्टींसाठी मरण पावलं आहे. आताच त्याला क्षमा मिळू शकते. एकदा का वेळ निघून गेली, कृपेचा काळ बंद झाला, किती पण बोंबला रडा, क्षमा मिळणार नाही. मी तुम्हाला सांगू, एक माझा सल्ला देऊ. देवा आजार बरा कर, आजार बरा कर, आजार बरा कर असं म्हणत बसू नका. मी म्हणतो असं म्हणा की देवा मी केलेली पाप यांची मला क्षमा कर. काय म्हणा, मी केलेली पाप माझी धुवून काढा. माझी पत्नी असताना मी दुसऱ्या बाईकडे वाईट नजरेनं पाहिलं. माझा पती असताना मी दुसऱ्याकडे वाईट नजरेनं पाहिलं. मी चोरी केली. मी नाही त्या गोष्टींना माझ्या हृदयामध्ये स्थान दिलं. अशुद्धतेला मी जवळ केलं. तुझ्या आज्ञाविरोधात मी वागलो. देवा मला क्षमा कर. क्षमा मागा, बाकीच्या गोष्टी आपोआप व्यवस्थित होतील. हालेलुया. पटत असेल तर जरा वाजूया देवासाठी. देवाला सगळ्यात गोष्टीचा राग कुठला आहे माहिती आहे का? पापाचा. पाप करू नका. आणि सोपी अर्थ आहे पापाचा, देवाची आज्ञा मोडणं. मोडू नका देवाची आज्ञा. हालेलुया. एकदाच क्षमा मिळते. सारखं सारखं पाप करत बसू नका. धुवून घ्या आपली पाप आत्ताच संधी आहे तोपर्यंत. हालेलुया. माझा बिझनेस, माझं घर, माझा आजार, माझं दुखणं हे बघत बसू नका. ह्याचं सगळ्यात कारण कुठलं आहे माहिती आहे का? पाप. मी जे चुकीचं वागतोय त्याचं कारण आहे ते सगळं होणं. त्याची क्षमा मागा पहिला. हालेलुया. समजत असेल तर वाजूया जरा देवासाठी. येशू त्याला म्हणाला, मुला तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. पण बायबल पुढे काय म्हणतं? ऐका ऐका, काही लोक तिथं बसली होती. मी मगाशीच म्हटलं, बोलवलेली पुष्कळ जण आहेत पण निवडलेली थोडकीच आहेत. येशू म्हणाला, सॉरी, तिथं काही लोक जी बसली होती ती म्हणाली, अरे येशू दुर्भाषण करायला लागलाय, येशू चुकीचं बोलायला लागलाय. एक जो देव, त्याच्या विना कुणाला क्षमा करायला येते पापाची? येशू चुकीचं बोलायला लागलाय, येशू असं बोलायला लागलाय, येशू तसं बोलायला लागलाय. म्हणून मी तुम्हाला म्हणतो, जी सगळी आलेली सगळी देवासाठीच, जी आलेली असतात ती सगळी देवासाठीच नसतात. जर टाळी वाजू एक कडक. जी आलेली असतात सगळी ती देवासाठीच. हे हाताकडे बघत असाल ना सगळीजण, हे आमच्या बायकोची कारस्थान आहेत. काहीतरी करत बसते हातावरती आणि स्वतःच नावली होती आराधना आपलंच. तुम्हाला वाटत असेल काय भारी आहे पास्टरांचं, मेहंदी काढून येतं. तसं काय नाही. सकाळी उठल्यावर मी बघते, अरे हे काय मी नेमकं माझ्या हातावरती. हालेलुया. सांगितलेलं बरं. नाहीतर माणसं म्हणतील काय पास्टर, भारी आहे पास्टरांचं. बायकोचं पण नाव लिहिल्यात वरनं म्हणतील. सगळं तीच करते, मी काय करत नाही. बायबल आम्हाला इथं असं सांगतं की सगळी लोक येशूला म्हणायला लागलीत की येशू चुकीचं बोलायला लागलाय, येशू असं कसं काय बोलायला लागलाय. सगळी येशूसाठीच आलेली नसतात. काय काय जण चूक दोष काढण्यासाठी सुद्धा आलेली असतात. तुम्ही कोणापैकी आहे? कोणापैकी आहे? बघायला येणाऱ्यांमध्ये आहे का येशूला मिळवण्यासाठी आलेले आहात? हा, हालेलुया. येशूला मिळवायचं आहे आम्हाला. आणि इथं येशू मिळतो, 100% सांगतो, इथं येशू मिळतो. झालं, थांबतोय मी, काय लय नाही वाढवत बसत नाही.
बायबल म्हणतं सगळी माणसं म्हणाली ती येशू दुर्भाषण करायला लागला, येशू चुकीचं बोलतोय. पण पुढे काय म्हणतं देवाचं वचन? एक जो देव त्याच्या वाचून कोणाला पापाची क्षमा करता येईल? हा, यांना देव कळलाच नाही, बसलेत तरी ऐकत असो. पण येशू म्हणाला मी तुझ्या पापाची क्षमा हे देव क्षमा करणारा, ह्यो कोण क्षमा करणारा? बसल्यात तर कसं देवासमोर बसतात तसं, आणि म्हणतात तर काय, हा कसा काय क्षमा करतोय? हां, सग झोल हे काय, सगळा झोल आहे इथं, लक्षात ठेवा. काय काय माणसं सगळी देवासाठी चाललेली असतात असं नाही, आणि काय काय माणसं जी बोलतात ना ती खरोखर तसं मनापासून बोलतात. असं एक माणूस होता माझ्याबरोबर, माझ्या ताटात खायचा. आणि मी असंच एकदा शिकवत होतो. मी म्हटलं देव तुम्हाला एक एकदा असं पारखल, तुम्ही मला सोडून देचाल. हो रडायला लागला. हो हो. अहो म्हटलं काय झालं? अहो काय झालं? पास्टर मी मरून जाईन पण तुम्हाला सोडणार नाही. पास्टर मी मरून जाईन तुम्हाला सोडणार नाही. तुम्ही माझं सगळं आहे, तुम्ही माझं सगळं आहे, मला सोडू नका, मला असं करू नका. 15 दिवसात, किती? 15 डेज, 15 दिवसात बंड केलं त्यानं माझ्या विरोधात. हालेलुया. 15 दिवसात, लय लांब नाही. म्हणून जे बोलतंय तसंच असतंय असं कधी. हा, मी तुम्हाला सांगू, प्रेम हे कधी बोलून दाखवता येत नाही, प्रेम हे अनुभवायचं असतं. मी मध्ये पण शिकवले आणि आताही सांगतो, जर एखादा माणूस गोड 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 बोलला ना, 4 फूट लांब राहा त्याच्यापासून. खरं सांगतो तुम्हाला, तुम्ही असंच आहे हो, तुम्ही तसंच आहे हो, तुम्ही हे आहे हो, तुम्ही ते आहे हो, मी तर हा म्हणतोय ह्याच्यापासून लांब राहिलेलं बरं. हालेलुया, हालेलुया. प्रेम हे बोलून दाखवायचं नसतं, प्रेमाला अनुभवायचं असतं. हालेलुया. बायबलमध्ये एक सुंदर उदाहरण आहे. एखादा माणूस रात्रीच्या समयी थंडीचं पावसात भिजून कुडकुडत त्याच्या घरी जाणार आहे, आणि एखादा माणूस म्हणतो अहो तुम्हाला आता लय थंडी वाजलो, तुम्हाला आता लय असं होईल हो, तुम्हाला लय तसं होईल हो. ही प्रीती नाही. प्रीती याला म्हणतात की आत जाणं, स्वेटर आणणं, म्हणणं घाल, तुला वाटत जाताना थंडी वाज. प्रेम करणारा माणूस का नाही, बोलण्यापेक्षा पहिला आधी करत असतो. हालेलुया. जी बोलतात ना त्याच्यापासून सावध राहा मंडळी. हालेलुया. आणि माझ्यापाशी येऊन तर मला कधीच म्हणू नका मी तुम्हाला कधीच सोडणार नाही. 15 दिवसाची पण गॅरंटी नाही तिची. देवाला म्हणा देवा मी तुला कधी सोडणार नाही. पास्टरचं काय आहे? पास्टरचं काय नाही. देवाला म्हणा देवा मी तुला कधी सोडणार नाही, देवा मी तुला कधी टाकणार नाही. असो, तुमचं प्रेम आहे पण मला बोलण्यातून नको, मला तुमच्या कामातून दिसतो दे माझ्यावरचं प्रेम. हालेलुया, हालेलुया. मी जाणार नव्हतो, पवित्र आत्म्याने नेलं तिकडं. काय म्हणायला लागल्यात, ऐकत तर कुणाचं बसल्यात, देव म्हणूनच. आणि ज्यावेळेस निर्णय घ्यायचा वेळ आला त्यावेळेस म्हणालेत अरे देवाचा निर्णय आहे तो क्षमा करणं, ह्यो कसा काय घेतोय? अरे मग तू ऐकत काय बसलायस मगापासनं? काय करत बसलायस तू मग मगापासनं? सावध राहा. आणि तुम्ही असं स्वतःला बनवू नका, दिखाने का अलग आणि खाने का अलग. हालेलुया. जे तुमचं आत आहे तेच बाहेर येऊ दे. तुमचं मंडळीवरती प्रेम आहे? मंडळीवरती कोणाकोणाचं प्रेम आहे? मंडळी म्हणजे आपली ही मिनिस्ट्री मंडळी म्हणतील म्हणून आपली बायको असं नाही. आपल्या मराठीत मंडळीला बायकोला पण मंडळी म्हणतात नाही. ही मिनिस्ट्रीवरती कोणाकोणाचं प्रेम आहे?
ऋतिकानं आणि परत 2-2 सोनून सिस्टरने 2-2 हात वर केलेत. हालेलुया. हालेलुया. पण मला एक सांगायचं आहे, मला तुमचे हात नकोत, मला तुमचं प्रेम अनुभवायचं आहे. इथं Yes, हालेलुया. मला तुमचं प्रेम अनुभवायचं आहे. तुमचं झटणं मला माझ्या मंडळीसाठी बघायचं आहे. तुमचं प्रेम त्याच्यातून दाखवा. आमेन. हालेलुया. हालेलुया. चलो आगे चलते हैं. पुढे काय म्हणतं देवाचं वचन? तेव्हा ते आपल्या अंतरी असे विचार करीत आहेत. हा, येशूने आपल्या आत्म्यात लगेचच उठून त्यांना म्हटले, देवाला लगेच कळतं कोण कुठल्या लेवलचं आहे ते. पुढं तुम्ही आपल्या मनात या गोष्टींचा विचार का करता? का करता या मनात विचार? पुढं तुझ्या पापांची क्षमा झाली आहे असे पक्षघात्याला म्हणणे किंवा उठ तू आपली पाठ उचलून घेऊन चाल असे म्हणणे यातून कोणते अधिक सोपे आहे? पुढं परंतु मनुष्याच्या पुत्राला तुझ्या पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे हे तुम्ही जाणारे म्हणून तो पक्षघात्याला म्हणतो, मी तुला सांगतो उठ तू आपली पाठ उचलून घेऊन आपल्या घरी जा. मग तो उठला आणि लागला आपली पाठ उचलून घेऊन सर्वांच्या देखत निघून गेला. हालेलुया. येशू म्हणाला, तुम्ही का असा चुकीचा मनात कल्पना करता? हालेलुया. तुम्ही का चुकीची मनात अशी कल्पना करता? पक्षघात्याला बरं आहे, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे असं म्हणण्यापेक्षा तुम्हाला सगळ्यांना समजावं की मला देवानं अधिकार दिलेला आहे क्षमा करण्याचा. म्हणून मी म्हणतो की उठ आणि तुझी बाज उचल आणि चालू लाग. बायबल म्हणतं तो पॅरालिस डायरेक्ट सरळ झाला, उठला आणि त्या गर्दीतून चालत घरला निघून गेला. बरा झाला पॅरालिस. पक्षघाती माणूस काय त्याला झाड पाला लावला नाही किंवा असं वडलं नाही किंवा काय त्याच्या गळ्यात घातलं नाही. येशू स्पष्ट म्हणाला, इथं बसलेल्यांना सगळ्यांना कळावं की देवानं मला अधिकार दिला आहे, मी क्षमा करू शकतो. स्वर्गात जायचं का नाही घालवायचं हे माझ्या हातात आहे, हे सगळ्यांना तुम्हाला कळू दे. म्हणून मी सांगतो की उठ तुझी बाज उचल आणि चाल. तो पक्षघाती उठला आणि चालू लागला. समजलं देवाच्या लोकांनो? देवाला सगळे अधिकार आहेत. स्वर्गात आम्हाला नेण्याचं, नरकात नेण्याचं. तो स्वर्गाचं दार आहे. मृत्यूच्या मरणाच्या किल्ल्या त्याच्याजवळ आहेत. योहानाच्या पुस्तकामध्ये त्याचं वचन म्हणतं, जीवन देण्याचा अधिकार माझ्या हातामध्ये. सगळे येशूच्या हातात आहे. येशूवरती संशय धरू नका. हालेलुया. आणि बायबल आम्हाला सांगतो तो उठला आणि बरा झाला, चालत गेला घरी. हालेलुया. चौघांचं काम, चौघांची चिंता मिटली कायमची. हालेलुया. तर असाच विश्वास ठेवा देवावरती. तुमचे सुद्धा प्रॉब्लेम असे उठतील आणि पळत सुटतील. तुमच्या सुद्धा गोष्टी उठतील आणि अशा पळत सुटतील. गर्दी आहे, लगेच देव मिळणार 1 महिन्यात, 2 महिन्यात, 3 महिन्यात, 5 महिन्यात मिळणार नाही. हालेलुया. का मिळतो प्रकाश? तुम्ही 4-5 वर्ष झाले येत आहे, किती टक्के देव कळाला तुम्हाला? 2%? 98 कुठं आहेत? देव विशाल आहे, सामर्थ्य त्याचं विशाल आहे. आम्हाला लगेच कळणार. लय गर्दी आहे आणि आम्हाला पण लय धडपडायचं आहे. घरावरती चढायचं आहे, त्या गर्दीत वाट काढायची आहे, घरावर जायचं आहे, हातानं ती सगळी पत्र काढायची आहेत. लगेच देव मिळत, पण एवढं म्हणतो त्याची शांती मात्र मिळते, त्याचं सामर्थ्य आणि त्याची ताकद मात्र मिळते. हा, तुम्ही जर येशूकडे आलाय, मला देवाचा आत्मा म्हणतोय हे पण जाता जाता सांग, नाहीतर नंतर कोणतरी म्हणेल देवाचा आत्मा म्हणतोय हे पण सांग की तुम्ही प्रथम देवाकडे आलाय, सुरुवातीला आलाय. भरपूर गर्दी आहे, भरपूर अडखळ नाहीत, पण परमेश्वर म्हणतो, देवाचा आत्मा म्हणतो त्यांना हे पण सांग की मी शांती देणारा आणि मी बळ देणारा सुद्धा परमेश्वर आहे.
माझ्याजवळ येण्यासाठी मी हिंमत देईन. हालेलुया. हालेलुया. हा, सगळं त्याच्याजवळ आहे. फक्त तुमच्या मनाची तयारी करा. हालेलुया. हालेलुया. जे काही तुमचा प्रॉब्लेम असेल तो उचला आता आणि घेऊन या देवाजवळ. किती पण वाटत काही येऊ दे, थांबायचं नाही आता. एवढं डोक्यात ठेवायचं. गर्दीच्या पलीकडं घराच्या आत न्यायनिवाडा करणारा बसला आहे. हालेलुया. माझं बरं करणारा बसला आहे. थोडं घरावर जायला लागल, गर्दीत वाट काढावी लागल, ओझं आहे त्या पक्षघात्याचं, असू दे. त्याच्याकडे बळ मागा तो बळ देईल, आमेन. त्याच्याकडे ताकद मागा तो ताकद देईल. एवढं मी उभाजी केले गॉड्स लिव्हिंग मिनिस्ट्री म्हणून. आज लोगो बघताय आपल्या मिनिस्ट्रीचा तुम्ही. हे काय मला एकट्याला झालं असतं? वजागरे अंकल 500 किलोमीटरवरनं येऊन हे केलं असतं का मी एकट्यानं? पण मी एकच ठेवलं होतं मनामध्ये, त्याचं काम करायचं आहे. तो जिवंत आहे, तो थोर आहे, त्याच्यासारखा कोणी नाही, हेच एक डोक्यात ठेवलं होतं. म्हणून त्यानं बळ दिली, ताकद दिली, हिंमत दिली. आता मी विचार करतोय, एक एकदा वाटतं गाडीवरनं जावावं काय, परत वाटतं हे नाही बाबा आता नाही, बास आता. तर गाडी म्हटली की अंगावरती काटा. आणि त्यावेळेस यायचो लगेच प्रेयरला उभा. आणि तेव्हा ही वाजवणारी, ही अशी चुकणारी गँग नव्हती. आपणच डब घ्यायचा, आपणच माईक लावायचा, आपणच. हालेलुया. हे कोणी केलं? देवाच्या आत्म्यानं. असू दे, प्रभूकडे आलाय, अडखळणं येणार, संकट येणार आहेत, सैतान काम करणार आहे, कदाचित देव एक एकदा आमचा विश्वास बघणार आहे. पण देवाकडे एकच म्हणायचं की तू सत्य आहेस, बास, बाकी काही पुढे येऊ दे. मग तो आम्हाला ताकद देतो. ती 4 जण मी 100% म्हणतो, ती 4 जण ज्यावेळेस खाली उतरले असतील ना, ती म्हटली असतील अरे आम्ही कसं वर गेलो आणि आम्ही कसं त्या बास घेऊन त्याला खाली सोडलं. 100% ती म्हटली असतील. हालेलुया. 100% कोणाकोणाला वाटते ती म्हटली असणार आहेत. ज्यावेळेस तू पक्षीघाती अशा उड्या मारत टान 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 करून गेला असेल आणि ही ज्यावेळेस ती घरावरून खाली होती, ती म्हणली असेल अरे काय एवढ्या गर्दीत आम्ही घरावर चढलो, ह्याला खाली सोडला, एवढं काय काय झालं. ती पण म्हटली असतील की काय देवाची ताकद आहे आणि काय देवाचं बळ आहे. अडखळण येतील, नो टेन्शन, बळ आणि ताकद आणि सामर्थ्य सुद्धा तो देईल. त्यांनाच जी म्हणतात की येशू, जी म्हणतात चला बाबा पळून जाऊया, नको आपल्याला काही जुळत नाही, ह्यांना देत बसत नाही ताकद माझा देव. मी आता का सिरियस तुम्हाला सांगतो, सिरियस. माहीत आहे तुम्ही कंटाळलाय सगळीजण, लेकरं बाळांनी तुम्हाला दमवलं आहे, बसलाय तुम्ही. माझी पण 2 मुलं आहेत, त्याच्यामुळं मला माहीत आहे. अवघड आहे मुलांचं. पण एवढं मात्र खरं आहे, आज जे तुम्ही ऐकलंय ना, हे अनिकेत पास्टरांची बुद्धी नाही तुम्ही ऐकला, देवाचं मन ऐकलंय आज तुमच्याबद्दलचं. जगदीश ब्रदर, तुमच्याबद्दल देवाची ही इच्छा आहे. प्रकाश उजागरे अंकल, जेवढे आज इथं बसलाय तुम्ही, तुमच्याबद्दल देवाची ही इच्छा आहे. देव म्हणतो संकट येणार आहेत, समस्या येणार आहेत, सैतान तुम्हाला त्रास करणार आहे, पण तुम्ही ती प्रार्थनापूर्वक ती सगळी गोष्टी उचला आणि एकच डोक्यात ठेवा की तो जिवंत देव आहे आणि तो माझं सगळं काही पार करेल. बघा, तो बळ देईल, ताकद देईल, सगळं देईल. मी कायम सुरुवातीपासून एक विजन घेऊन चाललोय की माझ्या पुढं असं लाखो पब्लिक बसला असेल आणि मी त्यांच्यामध्ये येशूचा गौरव करायला लागलोय. हे एक मी विजन केलंय, असं डोळ्यासमोर विजन केलंय आणि मला फक्त एवढंच माहिती आहे की तो नेणार आहे. बाकी मग काय होईल, कसं होईल, माझी प्रार्थना आहे. मला माहीत आहे की तो तिथपर्यंत घेणार आणि एक दिवस 100% तो येणार आहे. आमेन. हालेलुया.
मग मला थोडे एक दिवस 2च माणसं माझ्यासमोर असणार आहेत, 10च माणसं माझ्यासमोर असणार आहेत, एक एकदा 50 असणार आहेत, एक एकदा 1000 असणार आहेत, कितीतरी गोष्टी माझ्या समोर येतील. पण तो म्हणतो मी तुला संकट पण देतो, त्याचबरोबर तो म्हणतो मी तुला शक्तीसुद्धा देतो. देवाला ओळखलाय ना तर अजिबात इकडं तिकडे हालू नका. संकट येणार आहेत, सैतान शक्ती कार्य करणार आहे. पण तुमचा प्रॉब्लेम तुम्ही उचलून देवासमोर टाकायचा सोडू नका. दररोज देवाकडे मांडा, किती पण सैतान त्रास करू दे. हम है उसके लिए, कोई भी आए पुरे काय म्हणतात त्याला त्यांची टोळी का घेऊन येणार कोण. देवानं मला अधिकार दिलाय त्यांच्यावरती. मी ज्यावेळेस मी इथं म्हणेन ना येशूच्या नावात निघायचं त्यावेळेस ती टोळी पळून जाईल. मी आहे. तुम्ही फक्त उभा राहून पळायचं काम करा, त्याच्याकडे लक्ष लावायचं काम करा. ही कोणी येतात ना गँग, त्याच्याशी मी बघतो काय असेल ते. हालेलुया. पण हिथं आलात तर घरात येऊन म्हणू शकणार नाही हे निघ ह्याच्यातनं म्हणून. हिथं आलात तर म्हणू शकते जा रे ह्याच्यातून निघून, जा ह्याच्या बायका पोरातनं निघून. का होऊ शकते असं घरात जाऊन हां कुठं काय त्रास व्हायला लागलाय तुम्हाला, हां थांबा बस मी प्रार्थना करतो, हे जा रे निघून जा रे, असं होणार नाही. हे ठिकाण आहे मोकळं होण्याचं, हे ठिकाण आहे. पास्टर ज्यावेळेस बोलतो ते स्वर्गातून हिथं काम होतं. हालेलुया. येऊ दे टोळ्या किती यायच्या येतात, ते येऊ दे किती सैन्य तुमच्या विरोधात लढायला येतं ते. देवाचा आत्मा हित आहे, देवाचा सेवक हित आहे. कोण तुमच्या केसाला हात लावणार नाही. थोडाफार त्रास होणार. जसं जगदीश ब्रदर म्हटले काय कळना काय सुचेना, जातो सुरतला, सुरतवरनं काय 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 करून येतो म्हटले. हालेलुया. तुम्ही फक्त प्रार्थना करा, तुम्ही तुमच्या गोष्टी घेऊन देवाकडे या. हालेलुया. बाकी देवाचा आत्मा आहे, त्यांना कसं पळवून लावायचं ते लावतो त्या सैतानाला. हालेलुया. समजलं सगळ्यांना, कळालं सगळ्यांना. एक सुंदर अशी टाळी वाजवूयात. बरं उठूयात आपल्या जागेवरती आणि प्रार्थना